नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्स तर्फे आम्ही ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे आमचं उत्पादन आहे ते हॅपी प्लांट या पद्धतीने 1 किलो पॅकिंगमध्ये किचन गार्डनसाठी आणि शहरामध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडे बाल्कनीमध्ये कुंड्या आहेत त्याच्यासाठी आम्ही उत्पादन देतो आहोत. तर आपल्याकडे कुंडीमध्ये साधारण 1 किलो माती मावत असेल तर ह्यातला 1 टेबलस्पून एवढं खत आपण दर महिन्याला वापरू शकतो. म्हणजे त्या कुंडीचा वरचा जो टॉप लेअर सॉईल आहे त्याच्यामध्ये आपण ती सॉईल थोडीशी ती माती हलकी करावी, त्याच्यात 1 टेबलस्पून हे ग्रीन हार्वेस्ट म्हणजे हॅपी प्लांट हे खत वापरावं आणि ते सगळं सॉईल मिक्स नीट होईल असं बघावं आणि त्याला पाणी द्यावं. तर जी माती तुम्ही जे कुंडीमध्ये भरणार आहात तर त्याच्यामध्ये 1 किलोसाठी 1 टेबलस्पून हे खत तुम्ही मिक्स करा आणि मग ते जे कल्चर तयार होईल, ती जी सॉईल तयार होईल ती अर्धी कुंडी भरून घ्या, रोप लावा साधारण 3/4 माती भरून आणि मग वरती उरलेली माती खत मिश्रित ही वरती भरून तुम्ही हे कुंडी व्यवस्थित त्याच्यामध्ये झाड लावू शकता. म्हणजे आधीपासूनच जर तुम्ही खताचे डोसेस त्या प्रमाणात दिलेत तो परत तुम्हाला त्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप सोपं जाईल आणि झाड अत्यंत हेल्दी आणि चांगल्या गतीने वाढेल, मुळी चांगल्या पद्धतीने सेट होईल. याचा परिणाम या पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. या पद्धतीने आपण 1 किलोच्या पॉटसाठी 1 टेबलस्पून, तसंच 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो म्हणजे 5 किलो पर्यंत 5 टेबलस्पून प्रति महिना या पद्धतीने आपण हे खत वापरावं. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पेंडींचं मिश्रण आहे, मिनरल्सचं मिश्रण आहे, जीवाणूचं कन्सोर्शियम आहे. त्यामुळे ते जमीन तुमची हलकी चांगली करेल, भुसभुशीत करेल, चांगलं न्यूट्रिशन त्याला मिळेल. या खताच्या वापराने आपल्याला असं समजेल की आपल्याकडची जी झाडं आहेत त्यांची तब्येत सुधारली आहे. म्हणजे ती झाडं अतिशय हेल्दी दिसतील तुम्हाला. फळं असतील, फुलं असतील, म्हणजे प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी आपण गुलाबाचं रोप लावलेलं असतं, निशिगंध लावलेला असतो, काही लोकांनी मोगऱ्याचं झाड घरामध्ये लावलेलं असतं. तर प्रचंड प्रमाणात आपल्याला फुलं आलेली दिसतील, सॉईल उत्तम झालेली दिसेल, झाडं हेल्दी दिसतील आणि आपली पाण्याची सुद्धा गरज या खतामुळे कमी होईल. आणि महत्वाचं म्हणजे यातील जे जीवाणू आहेत आणि पेंडी आहेत त्याच्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य याचा एक व्यवस्थित, ज्याला आपण चौरस आहार म्हणतो पिकासाठी, तो त्यातून त्याला मिळेल आणि याचे परिणाम आपल्याला खूप चांगले बघायला मिळतील. धन्यवाद.